इयत्ता 10वी मराठीच्या या संवाद मालिकेमध्ये आपलं स्वागत. आज आपण गवताचे पाते ही रूपकथा समजून घेणार आहोत. लेखक आहेत वि.स. खांडेकर तथा विष्णू सखाराम खांडेकर. रूपकथा समजून घेण्याअगोदर आपण लेखकाचा परिचय जाणून घेऊया. लेखकाचा जीवन प्रवास कसा होता, कशा पद्धतीने त्यांनी साहित्य सेवा केली हे बघूया. लेखकाचा जन्म 11 जानेवारी 1898 सांगलीतल्या गणेश मंदिराजवळ झाला. 1913मध्ये ते मॅट्रिक झाले. 1915मध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि महाविद्यालयीन शिक्षण चालू ठेवले. त्यानंतर शिरोड जिल्हा सिंधुदुर्ग या गावी ते शिक्षक म्हणून रुजू झाले. आपल्या सेवेला त्यांनी प्रारंभ केला. शारदा, भाऊबंदकी, सवाई माधवराव यांचा मृत्यू इत्यादी नाटके त्यांनी या कालावधीमध्ये पाहिली आणि नुसती पाहिली नाही तर त्यातील बरेचसे संवाद त्यांना मुखोद्गत होते, म्हणजे पाठ होते आणि ते म्हणूनही दाखवत असत. त्यांचं वाचनही खूप होतं. ते कथालेखक, कादंबरीकार, समीक्षक, रूपकथाकार म्हणून संबंध महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. त्यांची साहित्य संपदा ही मोठी आहे, विस्तृत आहे. 16 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या, 35 कथासंग्रह त्यांच्या नावे आहेत, 7 लघुनिबंध संग्रह त्यांनी लिहिले, 2 रूपक कथासंग्रह आहेत, 5 लेखांचा संग्रह आहे, 1 चरित्रलेखन आहे, 15 पटकथा लेखन त्यांनी केले, 6 नाटके त्यांच्या नावावर आहेत. त्यामध्ये गाजलेले ययाती, क्रौंचवध, अमृतवेल या कादंबऱ्या आहेत. रूपकथेमध्ये आपल्याला सांगता येईल सुवर्णकण हा रूपकथाचा एक संग्रह आहे आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे गवताचे पाते ही नावाची रूपकथा आलेली आहे ती याच कथासंग्रहातील आहे. याशिवाय त्यांचे कांचनमृग, 2 ध्रुव, उल्का, 2 मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळालेला मोहर, अश्रू या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी हे लघुनिबंध संग्रह आहेत. वनभोजन, धनुर्मास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोप आणि गोफन हे त्यांचे समीक्षणात्मक लेख संग्रह प्रकाशित झालेली आहे. रूपक कथेचं जनकत्व वि.स. खांडेकरांना जातं. मराठी साहित्यामध्ये रूपक कथेची जी देणगी आहे, जनकत्व आहे, ते या लेखकाकडे जातं. कारण लेखक हे जीवनवादी लेखक असल्यामुळं रूपक कथेतून त्यांनी जीवनाविषयक आदर्श आणि उच्च तत्त्वज्ञान प्रकट झालेलं आपल्याला दिसेल. याबरोबरच आणखीन आपल्याला लेखकाचा परिचय देताना सांगावं लागेल. 1960मध्ये ययातीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 1968मध्ये साहित्यातील विशेष कर्तृत्वाबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 1974मध्ये भारतीय साहित्य विश्वातील सर्वोच्च पुरस्कार, ज्याला आपण ज्ञानपीठ पुरस्कार म्हणतो, त्या पुरस्काराने ते सन्मानित झाले आणि मराठीतील लेखक हा पुरस्कार मिळवणारा हा पहिला लेखक आहे. याचबरोबर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी त्यांना बहाल केली. 1941मध्ये सोलापूर येथे आयोजित झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. यानंतर आणखीन विशेष आपल्याला दिसतं की लेखकाचं जन्मनाव गणेश आत्माराम खांडेकर आहे आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा इतर जी त्यांची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये त्यांचं नाव दिसतं विष्णू सखाराम खांडेकर. तो बदल कसा झाला त्याचं पण विशेष कारण आहे. सावंतवाडीच्या त्यांच्या काकांनी त्यांना 13 जानेवारी 1916मध्ये दत्तक घेतले आणि दत्तक विधानानंतर गणेश आत्माराम खांडेकर ऐवजी विष्णू सखाराम खांडेकर या नावाने ते ओळखले जाऊ लागले. त्यांना क्रिकेट खेळण्याचा छंद होता, वाचनाचाही छंद होता. ते बहुभाषिक होते. त्यांना बऱ्याच भाषा ज्ञात होत्या, माहीत होत्या.
हिंदी, तमिळ, तेलुगू, इंग्रजी, गुजराती, कन्नड, मल्याळम, रशियन, संस्कृत, फ्रेंच, जर्मन इत्यादी भाषा त्यांना ज्ञात होत्या आणि त्या भाषेतील साहित्याचे त्यांचे वाचन मोठ्या स्वरूपात होते. आणि आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मराठी साहित्य विश्वामध्ये अतिशय श्रेष्ठ असलेले हे लेखक, अत्युच्च लेखन करणारे हे लेखक, अध्यापनामध्ये त्यांचे शिकवण्याचे विषय वेगळेच होते. ते शाळेमध्ये इंग्रजी, संस्कृत आणि बीजगणिताचं अध्यापन करीत असत. आणि दुसरीकडं मराठी साहित्यामध्ये, मराठी भाषेमध्ये आपल्या लेखणीने, आपल्या कर्तृत्वाने मोलाची भर घातलेली आहे आपल्याला दिसेल. तर त्यांनी लिहिलेली ही रूपक कथा गवताचे पाते आपल्याला अभ्यासाला आहे. त्याचं अभिवाचन करूया. कथा लहान आहे आणि अभिवाचन ते करूया आणि ऐकूया. गवताचे पाते, लेखक वि. स. खांडेकर. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या शुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोप मोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर पानं सळसळत होती. पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले, काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज, छी छी छी. माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदा मेंदा केला यांनी. हे झाले गवताच्या पात्याचं अभिवाचन. यानंतर आपण गवताच्या पाते या रूपक कथेचा भावार्थ बघणार आहोत. तो पण भावार्थ वाचून घेऊया, म्हणजे आपल्याला रूपक कथा म्हणजे काय हे माहीत होईल. रूपक कथेचा भावार्थ असा आहे बघा. अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रगट झाले आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्या अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे. पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते. मानवी जीवनातील कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंड सुख घेण्याची तयारी दर्शवते काय? आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते? तीही जुना कित्ताच गिरवत बसते. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्ती मनुष्यात नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानाची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का?
हा झाला या पाठाचा भावार्थ. आता रूपक कथा म्हणजे काय हे बघण्याआधी आपण कथेचे प्रकार लक्षात घेऊया. कारण मराठी साहित्यामध्ये अनेक प्रकारच्या कथा लिहिल्या गेलेल्या आणि अनेक लेखकांनी ते लिहिलेलं आहे. पाठामध्ये दिलेलंच आहे कथेचे प्रकार कोणते, तरी पण आपण थोडीशी नजर घालूया. विज्ञान कथा. विज्ञान कथाचा एक भाग आहे मराठीमध्ये. निरंजन घाटे, जोसेफ तुस्कानो, रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर हे विज्ञान कथा लिहिणारे. आपल्या पाठ्यपुस्तकात पण निर्णय नावाची जी कथा आहे डॉक्टर सुनील विभूतेंनी लिहिलेली, ती पण एक विज्ञान कथा. सुनील विभूते हे विज्ञान कथाकार आहेत. इतिहासामध्ये अनेक घटना घडल्या, त्याच्या घटनांचा कथेत रूपांतर अनेक ऐतिहासिक कथाकारांनी केलेलं आहे. त्याला ऐतिहासिक कथा असं म्हणूया. जातक कथा आहे, बुद्धांच्या जातक कथा आहेत, प्राणी कथा आहेत किंवा पंचतंत्राच्या कथा आहेत. त्यानंतर साहस कथाचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये सुहास शिरोळकर, श्रीकांत शिंदकर, बाबूराव आरनाळकर यांनी साहस कथा लिहिलेल्या आहेत. रहस्य कथा आहेत की गूढ रहस्यात्मक कथा ज्यांनी लिहिल्या, त्याच्यामध्ये भारत सासने, नारायण धारप, रत्नाकर मतकरी अशा अनेक रहस्य कथाकारांचा समावेश होतो. बालकथा हाही एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेच आहे, गिरिजा कीर, विजया वाड यांचं नाव घ्यावं लागेल. रूपक कथा आहेत, वि स खांडेकरांनी लिहिलेली रूपक कथा सगळ्यांना माहिती आहे. पण जी.ए. कुलकर्णी, अनंत काणेकर यांनी सुद्धा रूपक कथा लिहिलेल्या आहेत. असे हे कथेचे प्रकार आहेत. अनेक प्रकारापैकी रूपक कथा हा एक वेगळा प्रकार आहे. तर रूपक कथा म्हणजे काय हे आधी समजावून घ्या आणि मग त्यानंतर त्याचं वैशिष्ट्य पाहूया. एखादी विशिष्ट भावनेभोवती किंवा विचारांभोवती लिहिलेली चिंतनपर रूपक उपयोजून लिहिलेली कथा, त्याला आपण रूपक कथा असं म्हणतो. रूपक कथेमध्ये पात्रे व घटना यांचे एकापेक्षा अनेक पातळ्यांवर अर्थध्वनित होतात. रूपक अलंकारात अर्थाचा एकच घटक असतो, परंतु रूपक कथेचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे अलंकाराच्या एका घटकात नसतो. हे झालं रूपक कथा म्हणजे काय. म्हणजे बघा, रूपक कथा म्हणजे काय हे समजून घेत असताना वैशिष्ट्य पण बघूया, म्हणजे रूपक कथा आधी चांगल्या पद्धतीने आपल्याला समजेल. आकाराने लहान. आता तुम्ही रूपक कथा गवताचे पाते ही जर पहिलं आकाराने लहान आहे, त्याच्यामध्ये आशय मोठा आहे, आशय समृद्धता आहे, त्याच्यामध्ये त्या कथेतून काहीतरी त्यांनी लेखकाने सुचवलेलं आहे. ती छोटीशीच कथा आहे पण अधिक परिणामकारक आहे. त्यामध्ये नाट्यात्मकता आहे. त्या कथेतून लेखकाला काहीतरी संदेश द्यायचा, तो संदेश परत आहे, एक वैशिष्ट्य म्हणता येईल. अलंकारिकता आहे आणि लक्षार्थ प्रभावी आहे. जे लक्षार्थ याचा अर्थ शब्दशः अर्थ न घेता त्या शब्दामध्ये लपलेला अर्थ सुचवायचा असतो. लेखकाला काहीतरी सांगायचं असतं त्याच्यामध्ये, त्याला लक्षार्थ असं म्हटलेलं आहे. आता या गवताच्या पात्याचे वैशिष्ट्य पाहूया. या पाठाचं काय विशेष आहे. मानवी जीवनातील कितीतरी विसंवाद गवताचे पाते आणि झाडाचे पान या रूपकातून प्रतिबिंबित झालेले दिसते. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल तोंडसूक घेणारी वडील पिढी याचा स्वभाव दर्शन या पाठातून घडते. वडील पिढी जी असते त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून नापसंती दर्शवणारी ही तरुण पिढी पण असते. दोन पिढ्यांच्या मधील मनोवृत्तीमधील फरक, त्यांची वृत्ती, मनोवृत्ती, त्याची पुनरावृत्ती होते, हे पण इथे रूपकथेतून सांगितलेलं आहे. मग लेखक शेवटी विचारतो की दोघांच्या मनोवृत्तीत किंवा स्वभावामध्ये काही फरक होईल का नाही, त्यांच्यात बदल होईल का नाही. म्हणजे भावार्थाच्या शेवटी प्रश्नचिन्ह आणि रूपक कथेच्या शेवटी उद्गारचिन्ह. प्रश्नचिन्ह म्हणजे विचार करायला सांगितलं आहे त्यांनी वाचकालाच. आता गवताचे पाते या पाठामधील रूपक काय आहेत ते बघूया आणि रूपक कोणाचं प्रतिनिधित्व करतात, कोणाचे ते स्वभाव ते प्रतिबिंबित करतात ते बघूया. गवताच्या पात्याचा स्वभाव बघूया. म्हणजे गवताचं पाते म्हणजे कोण. गवताचे पाते म्हणजे तरुण पिढी, ज्याला वडील पिढीचं सांगणं चालत नाही, रुचत नाही, पचत नाही,
नापसंती त्याच्याबद्दल असते, अशी तरुण पिढी. या तरुण पिढीमध्ये आणखी काय असते की दुसऱ्याबद्दल कदर आपुलकी नसते. आणि पुढे ती पिढी प्रौढ झाल्यावर म्हणजे मोठी झाल्यावर मागच्या प्रौढ पिढीचंच ते अनुकरण करते. म्हणजे सोयीस्कर आपण तरुण पिढीमध्ये असताना काय केलं ते विसरून जातो आणि आपल्यानंतर येणाऱ्या पिढीला नावं ठेवायचा प्रयत्न करतो. म्हणजे गवताचे पाते म्हणजे तरुण पिढी. दुसरं आहे पान. दुसरं वाक्य आपल्या पुस्तकामध्ये, झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पिकलेली पाने म्हणजे आपल्या घरातील मोठी व्यक्ती, वयस्कर व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्ती. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, तुमच्या लक्षात येईल की आपल्या घरातील मोठी व्यक्ती आपल्या मोठेपणाचा खोटा अभिमान बाळगून घरात समाजात वावरत असते आणि ते नेहमी आपल्या नंतरच्या येणाऱ्या पिढीला नावे ठेवत असते, म्हणजे तरुण पिढीला दोष देत असते. पण ही मोठी माणसं स्वतः तरुण असताना, आपण तरुण पिढी असताना म्हणजे दुसऱ्या वडील पिढीला आपण दोष देत होतो हे विसरून जातात आणि ते विसरून आपल्या नंतरच्या पिढीला दोष देत असतात. म्हणजे तरुण पिढी असो किंवा प्रौढ पिढी असो, दोघांच्या शरीराचे बाह्य स्वरूप बदलले. म्हणजे तरुण झाला, व्यवस्थित धडधाकट झाला, प्रौढ आता थोडासा वयस्कर झाला, वय झालं, शरीरावरती सगळे बदल दिसून आले, पण स्वभाव मात्र बदलत नाही आहे, मनोवृत्ती मात्र बदलत नाही. त्यामुळे तरुण पिढी आणि प्रौढ पिढी या दोघांमधील मानसिक वैचारिक अंतर वाढत जाते. त्यातून एकमेकांना दोष देण्याची मानसिक प्रवृत्ती ही वाढत जाते. मग लेखकाला या कथेतून सुचवायचं काय, तर लेखकाने एक प्रश्न चिन्ह ठेवलेलं आपल्या पुढं, उद्गार चिन्ह ठेवलेलं आहे. का तर या दोन पिढींच्या स्वभावात बदल होणार नाही का? विचार करायला लावलाय. का होणार नाही? होऊ शकतो, हा आशावाद पण आहे. आणखीन काय सुचवलंय तर दोन पिढ्यांमधील विसंवाद नको तर सुसंवाद हवा. दोन पिढ्यांनी एकमेकांच्या भावना समजून घ्यायला हव्या. संदेश काय दिलाय की दुसऱ्यांच्या जागी आपण स्वतः आहोत असे समजा आणि त्याचे सुखदुःख जाणा. एकमेकाबद्दल सहानुभूती ठेवा, एकमेकांच्या विचारांचा मतांचा आदर करा. हा संदेश आहे या पाठातला. मग त्यासाठी काय करावं लागेल? आपल्या स्वभावात बदल करावा लागेल. म्हणजे तरुण पिढीने वडील पिढींच्या मतावर नापसंती दर्शवायची नाही आणि वडील पिढीने तरुण पिढीचे दोष दाखवत बसू नये. हा बदल करायचा आहे. म्हणजे गवताचे पाते, झाडाचे पान हे प्रतीक आहेत मानवी प्रवृत्तीचे. आता तुम्हाला माहीत आहे ससा आणि कासवाची गोष्ट आहे. सगळेजण ऐकतात ससा कासवाच्या शर्यतीची गोष्ट, गाणं पण आहे त्याच्यामध्ये. पण ससा चंचलतेचा, अस्थिरतेचं प्रतीक आहे. मानवाचा स्वभाव देखील असाच आहे, चंचल असतो, अस्थिर असतो. कासव संयमशील असतो, त्याच्या कामामध्ये सातत्यपूर्णता असते. काही माणसं अशी पण असतात. हे स्वभाव, या स्वभावाचं प्रतीक आहे ते ससा आणि कासव. तसंच गवताचं पातं आणि झाडाची पिकलेली पाने हे पण माणसाच्या स्वभावाचं, पिढीचं प्रतीक आहे. आणि म्हणून तर रूपक कथेतून लेखकाने अप्रत्यक्षरित्या मानवी स्वभावाचं दर्शन घडवलेलं आहे. आणि या ठिकाणी लेखकाला ते सांगायचं आहे की दोष एकमेकाला देत बसण्यापेक्षा आपापल्या स्वभावामध्ये बदल कसा करता येईल हे बघितलं पाहिजे. तसंच बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये, शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं पटत नाही. कारण शिक्षक एका पिढीतले असतात आणि विद्यार्थी एका पिढीतले असतात. पण या ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांची मानसिकता घेऊन स्वभावात बदल करावा आणि विद्यार्थ्यांनी देखील शिक्षकांच्या विचारांचा आदर करावा. हा जर आपल्या स्वभावामध्ये बदल करून घेतला
तर विसंवाद होणारच नाही, वादविवाद होणारच नाहीत, मतभेद राहणारच नाहीत. मग ह्यासाठी आपल्यामध्ये सहनशीलता आणि संयम या गोष्टी असणे आवश्यक आहे. लेखकाला हेच तर सुचवायचं आहे रूपकथेतून. दुसऱ्यांची स्वतःला दुसऱ्यांच्या जागी समजा ना तुम्ही, मग त्या ठिकाणी कळेल त्याचं सुख दुःख काय असतं. मालक मजूर झाला पाहिजे आणि मजूर मालक झाला पाहिजे. मग त्या ठिकाणी अदलाबदल केली की त्या ठिकाणी त्या व्यक्तीची भावना कशी असते हे कळेल. म्हणजे एकमेकांच्या भावना समजून घेणे आणि आपल्या स्वभावात बदल करणे हेच रूपक कथेचं उद्दिष्ट आहे. आणि तेच प्रधान उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून लेखक रूपक कथा लिहित असतात. या पाठामध्ये आणखीन काही विशेष आहेत. तर या गवताचे पाते या पाठामध्ये पाने कशी आहेत, तर पिकलेली, गळून पडणारी, म्हणजे प्रौढ पिढीचं प्रतिनिधित्व करणारी. तर गवताचे पाते कसे आहेत, चिमणे. जे लक्षात आलं का, चिमणे का आहे की नवीन आहे, नुकताच तो तरुण झालेला आहे, म्हणून त्याला ते विशेषण वापरलेलं आहे. या पाठामध्ये शब्दसिद्धी देखील आले. आपल्याला अभ्यासामध्ये, भाषा अभ्यासामध्ये शब्दसिद्धी आहे. उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त शब्द. म्हणजे कटकट, सळसळ हे शब्द अभ्यासामध्ये येतात. अरसिक शब्द उपसर्ग घटितमध्ये येतात. म्हणजे पाठामध्ये असलेले शब्दसिद्धीचे प्रकार पण आपण लक्षात ठेवले पाहिजे, कारण परीक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे असतात. वाक्प्रचार तर खूप आहेत. गळून पडणे, स्वप्नांचा चुराडा होणे, आ न करणे, कपाळाला आठी घालणे, जीव खाणे, स्वप्नांचा चेंदामेंदा होणे, हे वाक्प्रचार आहेत. या वाक्प्रचारांचा पण देखील तुम्ही महत्त्व लक्षात घेऊन त्याचा अर्थ आणि त्याचा वाक्याचा उपयोग लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला या रूपक कथेच्या पाठातून काय समजलं, रूपक कथेची वैशिष्ट्ये समजली, कथेचे प्रकार समजले, गवताच्या पात्याचे स्वभाव वैशिष्ट्ये कळून आली, पानांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये कळली, गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्दसमूह कळले. ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की ही रूपक कथा समजून घेत असताना त्यामध्ये लपलेला अर्थ, जीवनवादी दृष्टिकोन आणि त्या दोन पिढींमध्ये असलेला जो विसंवाद आहे तो कमी करण्यासाठी काय काय करावं हे सूचित केलेलं आहे. पाठावरील आधारित कृती स्वाध्याय बघा. कथेचे प्रकार तुम्हाला इथं विचारलेत ते सांगता येतील. गवताच्या पात्याची 2 स्वभाव वैशिष्ट्ये इथं लिहिता आली पाहिजेत. झाडांच्या पानांचा स्वभाव काय आहे ते लिहायचेत आपल्याला. पाठातील 2 महत्त्वाची रूपके आत्ताच आपण सांगितले की 2 कोणती रूपक आहेत, झाडाचे पान आणि गवताचे पाते. रूपक कथा विशेष काय आहेत, मगाशी उल्लेख केला आपण. अर्थघनत्व, आशय समृद्धता, सूचकता, परिणामकारकता, नाट्यात्मकता, अलंकारिकता, संदेशपरता. 4 असतील तर 4 लिहायचे, नाही तर 2 विचारले तर 2 लिहायचे. जसे विचारतील तशी कृती करायची. पाठात आलेले वाक्प्रचार मगाशीच आपण त्याचा उल्लेख केला. पाठात आलेले अभ्यस्त शब्द, पाठातील विशेषणे म्हणजे चिमणे, गवताचे पाते, हे चिमणे विशेषण आहे. सळसळणारी पाने हे विशेषण आहेत. असे विशेषण पाठातनं शोधून काढायचे. आणि गवताचे पाते हा पाठ कोणत्या कथासंग्रहातला आहे हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि मगाशी सांगितलं आहे तो सुवर्णकण. सुवर्णकण हा त्यांचा एक रूपकथा संग्रह आहे. खलील जिब्रान नावाचे एक मोठे लेखक होऊन गेले. त्यांच्या रूपक कथेचा अनुवाद या सुवर्णकणामध्ये आपल्याला दिसेल. आणि त्याचाच एक भाग म्हणून गवताचे पाते हा पाठ आहे. म्हणजे या पाठाच्या आधारे आपण काय काय शिकलात, म्हणजे या पाठाच्या आधारे आपण काय शिकलात हे बघूया. जरा थोडंसं उजळणी करूया. सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकातून माणसाच्या विविध प्रवृत्तीचं दर्शन झालं, भावभावनांचं दर्शन झालं. स्वभाव कसे असतात 2 पिढ्यांमधील, त्यांचे अंतर कसे असतात, त्यांचे वैचारिक मतभेद कसे असतात हे बघितलं. अशा रीतीने या पाठाचा आपण आढावा घेतला.
तो समजून घेतला. आशा आहे या छोट्याशा कालावधीमध्ये आपण हा पाठ समजून घेतला असेल, बरंचसं त्याचं आकलन झालं असेल. आणि अशी आशा करतो की वि. स. खांडेकर लिखित गवताचे पाते ही रूपक कथा तुम्हाला समजली असेल. त्यामागचा भावार्थ, त्या पाठीमागं असलेले लेखकाचा दृष्टिकोन हेही समजलं असेल. आता आपण इथं थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.